हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण 230 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहिलेले आहे. तर आज आपल्याला डे 7ला पुढचे 231 पासूनचे क्वेश्चन्स पाहायचे आहे. तर आपण स्टार्ट करू आणि आपल्या समोर आहे फर्स्ट क्वेश्चन ऑन वायरिंग इन्स्टॉलेशन. 231 नंबरचा क्वेश्चन ऑन वायरिंग इन्स्टॉलेशन ॲज पर BIS स्टँडर्ड द मिनिमम व्हॅल्यू BIS स्टँडर्ड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स इज एक्सप्रेस ॲज. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो काढण्याचा एक आधी फॉर्म्युला विचारलेला आहे BIS स्टँडर्डनुसार. तर डायरेक्टली आपल्याला तो फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर तो फॉर्म्युला आहे, आता पहिला ऑप्शन म्हणते आहे 5000 भागेला नंबर ऑफ पॉईंट्स अपॉन 5000 अपॉन नंबर ऑफ पॉईंट्स प्लस आउटलेट, 500 अपॉन नंबर ऑफ पॉईंट्स प्लस आउटलेट, 250 अपॉन नंबर ऑफ पॉईंट्स आणि 50 अपॉन नंबर ऑफ पॉईंट्स प्लस आउटलेट. तर याचा राईट आन्सर आहे डी नंबर, जे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 50 भागेला नंबर ऑफ पॉईंट्स प्लस आउटलेट. फॉर एक्झाम्पल, सपोज समजा एखादं लाइटिंग सर्किट आहे ज्याच्यामध्ये 10 पॉईंट्स आहे आणि सपोज 5 काहीतरी सॉकेट्स आहे, आउटलेट्स आहे. तर अशा वेळेस 10 5 15 आणि 50 भागेला 15. तर त्याच्यानुसार तुम्हाला तिथे मिनिमम जो आहे तो इन्सुलेशन रेजिस्टन्स भेटून जाईल. ठीक आहे. किंवा मग त्याच 10 पॉईंट्समध्ये सॉकेट जर आले असेल तर ते 10 तुम्ही भागले तरी चालेल. देन 232 हाऊ मेनी लाईट्स पॉईंट कॅन बी अलाउड इन वन सर्किट. एका सर्किटमध्ये किती पॉईंट्स अलाउड आहे. तर सिम्पल क्वेश्चन्स आहे मित्रांनो. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 10 पॉईंट्स. पुढचा क्वेश्चन, हाऊ मेनी पॉवर पॉईंट कॅन बी अलाउड इन वन सर्किट. जसं तिथे जे आहे ते लाइटिंग लोड होतं, तिथं आता दिलेलं नाही आहे याच्यामध्ये की लाइटिंग लोड आहे की पॉवर सर्किट आहे. तर पण एवढंच म्हटलेलं आहे की एका सर्किटमध्ये किती पॉईंट जे आहेत, दिलेलं आहे तर लाईट पॉईंट. तर लाईट पॉईंट म्हटलेलं आहे त्याच्यामुळे क्लिअरच आहे की 10 पॉईंट. तर आता इथे पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. हाऊ मेनी पॉवर पॉईंट्स कॅन बी अलाउड इन वन सर्किट. एका सर्किटमध्ये पॉवर पॉईंट किती अलाउड आहे. तर ते आहे 2 पॉईंट किंवा मग 3000 वॅट. आणि लास्ट टाइम जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 10 पॉईंट, ठीक आहे, किंवा 800 वॅटचा लोड असा आहे. आणि इथे 3000 वॅट किंवा मग 2 पॉईंट्स. तर ऑप्शन नंबर सी राईट आहे. देन पुढे, द लोड ऑन इच सब सर्किट शॉल बी रेस्ट्रिक्टेड. जस्ट डिस्कस केलेला आहे आपण की 800 वॅटचा जो आहे तो सब सर्किट म्हणजेच लाइटिंग सर्किटवर लोड असला पाहिजे. त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार आपलं ऑप्शन नंबर 8. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन्स आहेत काही, पण हे महत्त्वाचे आहे की एवढं इन्फॉर्मेशन तरी आपल्याला माहीत असायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे ती चांगली गोष्ट आहे, ते अभ्यास करून राहिलेले आहे. ज्यांना माहीत नाही आहे त्यांना माहीत होऊन राहिलेलं असेल. कारण की एकदमच जर तुम्ही काही वाचलेलं नसेल तर अशा केसमध्ये जर MCQ वाचत असाल तर मग हे जेवढे तुम्ही MCQ वाचाल हे सगळे तुमच्यासाठी पूर्ण कन्सेप्टच आहे, पूर्ण म्हणजे गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्याच आहे. तर ॲज पर IE रूल्स द लिकेज करंट इन द वायरिंग इन्स्टॉलेशन शुड नॉट एक्झिट मोर दॅन. म्हणजे IE रूल्सनुसार जो लिकेज करंट आहे तो याच्यापेक्षा जास्त नसावा. शुड नॉट एक्सीड मोर दॅन. तर आपल्याला माहीत आहे की जो लिकेज करंट आहे तो 1 भागेला 5000 गुणेला फुल लोड करंट, म्हणजे फुल लोड करंटच्या 1/5000 टाईम्सपेक्षा जास्त नसला पाहिजे. तर हे 1/5 म्हणते आहे, हे 1/5000 म्हणते आहे. तर सी नंबर ऑप्शन बी आणि ए नंबरचं ऑप्शन इकडे आहे 1/50. तर आता आपल्याला पाहिजे 1/5000. तर इथे 50,000 आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी. मी याच्यावरूनच चेक केलं डायरेक्ट, कारण की इथेच 5000 आहे, बाकी ठिकाणी तर 50 आहे, 500 आहे, 50 आहे आणि इथं 50,000 आहे. तर आपल्याला पाहिजे होतं म्हणजे जो लिकेज करंट असतो, बरोबर. आता हा फॉर्म्युला लिहित मी डायरेक्ट सांगतो. लिकेज करंट इज अ पार्ट ऑफ द फुल लोड करंट. ठीक आहे. तर एवढा पार्ट असला पाहिजे. देन पुढे म्हटलेलं आहे 236 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, 236 नंबरचा. हाऊ मेनी नंबर्स ऑफ केबल रिक्वायर्ड फॉर कनेक्टिंग द 2 वे स्विचेस शोन इन द लेआउट डायग्राम. या लेआउट डायग्राममध्ये हाऊ मेनी केबल्स म्हणजेच वायरचा अर्थ आहे इथं. तर किती वायर्स रिक्वायर्ड आहे या क्वेश्चन्सला तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. 2 वे वायरिंग आहे. हाऊ मेनी नंबर्स ऑफ केबल रिक्वायर्ड कनेक्टेड 2 वे स्विचेस. हे 2 2 वे स्विचेस आहे आणि 2 वे वायरिंग आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इथे एक लॅम्प आहे हा, आणि हे सर्किट आहे. याच्यामध्ये एक स्विच इथे आहे, एक स्विच तिथे आहे. आणि किती लागेल, 2 लागेल, 3 लागेल, 4 लागेल, 5 लागेल. क्वेश्चन फार सोपा आहे, पण हा क्वेश्चन ट्रिकी आहे. खूप सारे मुलं जे आहे त्याचं उत्तर 2 देतील. 2 वायर्स इथून तिकडे 2 वायर जातात, तर 2 वायर लागेल. म्हणजेच तिथे केबल जो आहे तो अजून मुद्दामून म्हटलेला आहे कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला. त्याचा अर्थ जो वायर आहे, तर किती वायर लागेल. तर मोस्ट ऑफ द मुलं याचा आन्सर, स्टुडंट याचा आन्सर 2 मार्क करतील, पण त्याचा आन्सर 2 नाही आहे. त्याचं राईट आन्सर पहा तुम्हाला किती येईल. तर आता वायरिंग कशी करतात, वायरिंग करा, तुम्हाला वायरची संख्या समजून जाईल. पहा साईडला डायग्राम काढतो आहे मी. आपल्याला माहीत आहे 2 वेमध्ये
दोन टू वे वायरिंगमध्ये दोन टू वे स्विच असतील, बरोबर. ज्या टू वे स्विचला तीन टर्मिनल्स असतात, टू वे स्विचला 3 टर्मिनल्स असतात. ते इथे मधात एक वायर लागेल आपल्याला इनकमिंग फेज. मग हे 2 वायर इथे जातात आणि एक वायर जातो लॅम्पला इथून, आणि देन हा आपला न्यूट्रल. तर अशा प्रकारे पहा 1 2 3 4 आणि 5. टोटल वायर किती लागतील आपल्याला? 5. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. देन पुढे जाऊ आपण. नेम द टाईप ऑफ केबल यूज फॉर अ क्लिट वायरिंग. क्लिट वायरिंगमध्ये जो केबल यूज केला जातो त्याचं नाव काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर वेदरप्रूफ केबल, वल्कनाइज इंडियन रबर म्हणजे VIR केबल्स, लीड शीथेड केबल आणि टफ रबर शीथेड. तर याचा राईट आन्सर आहे वल्कनाइज इंडिया रबर. हा वायर आपण यूज करतो आहे आपल्या क्लिट वायरिंगमध्ये. हे जे दिलेलं आहे आपल्याला क्लिट वायरिंग ते. तर क्लिट वायरिंग आपल्याला माहीत आहे, आपण वायरिंग वाचलेल्या असतील. देन पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन केस द व्होल्टेज ड्रॉप एक्सीड 3% देन इलेक्ट्रिशियन हॅज टू चूज. म्हणजे समजा सर्किटमध्ये जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो 3%पेक्षा जास्त होत आहे, तर अशा केसमध्ये इलेक्ट्रिशियन काय करेल? तर पहिले इलेक्ट्रिशियनला इलेक्ट्रिशियनला नॉलेज असलं पाहिजे की काय करावं, तरच तो काहीतरी करेल. ठीक आहे. बरं, तर आता इथे आपण पाहू बिगर साईज ऑफ वायर. तर तो मोठ्या साईजचा वायर वापरेल. तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, मोठ्या साईजचा वायर वापरला तर व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो कमी होईल. याचं कारण काय आहे की वायरचा साईज वाढेल, ठीक आहे, तर रेजिस्टन्स कमी होईल, तर त्याच्यामध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप कमी होईल, म्हणजे तो 3%पेक्षा खाली येईल. पण आता ऑप्शन्सला तुम्ही काळजीपूर्वक वाचा की पहिलं जे ऑप्शन दिसते आहे की बिगर साईज ऑफ द वायर, हे उत्तर बरोबर असून सुद्धा चुकीचं आहे. कारण की इथं जर आपण गडबड केली तर आपलं पहिल्याच वेळेस ॲन्सर चुकीचं होऊन जाईल आणि आपल्याला कळणार पण नाही की आपण उत्तर चुकलो आहे म्हणून. त्यासाठी सगळे ऑप्शन्स वाचणं कंपल्सरी आहे, हे लक्षात असू द्या. तर बिगर साईज ऑफ द वायर, डबल द साईज ऑफ द वायर, हाफ द साईज ऑफ द वायर, हा हाफ तर चुकलाच आहे. आणि देन नेक्स्ट बिगर साईज ऑफ द वायर. इथं म्हटलेलं आहे नेक्स्ट बिगर, म्हणजे जो वायर तुम्ही वापरला असेल त्याच्यापेक्षा मोठा, बरोबर, त्याच्यापेक्षा मोठा. म्हणजे सपोज तुम्ही आता एक गेज SWGमध्ये जसा 1 mm² वापरला असेल त्याच्यापेक्षा 1.5 mm², त्याच्यापेक्षा मोठा. डायरेक्ट तुम्ही त्याचे डबल किंवा एकदम मोठा कंडक्टर असा नाही, मोठा वापरायचा आहे पण त्याच्यानंतरचा. जसं SWGमध्ये जर गेलो आपण, SWGमध्ये जर गेलो तर 35 असेल तर मग तुम्ही 36 वापरणार. ठीक आहे. 35 असेल तर 34 वापरणार, अशा पद्धतीनं. तर इथे राईट आन्सर राहणार मित्रांनो नेक्स्ट बिगर साईज ऑफ द वायर, जो असेल त्याच्यापेक्षा मोठा. बिगर तर आहे, इथं फक्त बिगर साईज ऑफ वायर म्हटलं आहे आणि इथं नेक्स्ट बिगर साईज ऑफ वायर म्हटलं आहे. खूप म्हणजे छोटासा फक्त फरक आहे या नेक्स्टचा, बरोबर. तर हे बारकावे आहेत ऑप्शन्समधले. म्हणजे जेवढा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतो त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट हे ऑप्शन्स असतात. ठीक आहे. देन मग आहे 239, द लिकेज करंट फ्लोईंग इन अँड इन्स्टॉलेशन इज ड्यू टू. लिकेज करंट कशामुळे फ्लो होतो? लिकेज करंट फ्लोईंग अँड इन्स्टॉलेशन इज ड्यू टू. तर ऑप्शन दिलेले आहे आपल्याला इम्प्रॉपर अर्थिंग, जर अर्थिंग प्रॉपर नसेल तर, हाय अर्थ लूप इम्पिडन्स जो असेल तो जास्त असेल तर, इन्सुलेशन फेलर, आणि देन आहे लो अर्थ रेजिस्टन्स. तर राईट आन्सर राहणार इन्सुलेशन फेलर. जर इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी झाला किंवा इन्सुलेशननं जर आर्द्रता शोषून घेतलं, मॉइश्चर कंटेंट पकडले, तर लिकेज करंटचं प्रमाण वाढते. तर हे त्याचं कारण आहे की लिकेज करंट वाढण्याचं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 240 नंबर, द ऑपरेशन ऑफ मेगर इज बेस्ड ऑन मुव्हिंग आयरन मीटर, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे इलेक्ट्रोडायनॅमिक मीटर, इलेक्ट्रोस्टॅटिक मीटर आणि मुव्हिंग कॉईल मीटर. आपल्याला जर मेगरचं कन्स्ट्रक्शन माहीत असेल तर प्रॉपरली आपण याचं राईट आन्सर सांगू शकतो की मेगरमध्ये एक DC जनरेटर असतो आणि 2 मुव्हिंग कॉईल असतात, CC आणि PC, ज्या मुव्हिंग शाफ्टवर असतात एकमेकांच्या 90 डिग्रीमध्ये बसवलेल्या. तर इथे राईट आन्सर, जसं PMMC मीटरमध्ये कॉईल हे मूव्ह करते आणि देन डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस होतो, सेम तसंच इथे सुद्धा आहे 2 कॉईल. त्याचं कन्स्ट्रक्शन ज्याचे ऑपरेशन आहे हे सिमिलर आहे मुव्हिंग कॉईल मीटरसारखं. तर ऑप्शन आहे D राईट. देन पुढे 241, व्हेन मेगर इज नॉट इन यूज. मेगर जे आहे ते यूजमध्ये नसेल तर पॉइंटर पोझिशन काय असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. रिकामी जागा, पॉइंटर पोझिशन. कम बॅक टू 0, रिमेन्स ॲनिवेअर ऑन द स्केल, म्हणजे कम बॅक टू 0, 0वर येईल. देन म्हटलेलं रिमेन्स ॲनिवेअर ऑन द स्केल, म्हणजे स्केलवर कुठेही राहणार, आणि गोज टू इन्फिनिटीकडे जाणार. आणि देन आहे नन ऑफ धिस, म्हणजे सांगता येत नाही, यापैकी नाही आहे. पहा मित्रांनो,
मेगरचं उलटं आहे. सगळ्या मुलांना असं वाटेल, आता जे मुलं अभ्यास करतच नाही, ज्यांना काहीच माहीत नाही, ते हेच ॲन्सर मार्क करतील पहिलं, कम बॅक टू झिरो. कारण की मोस्ट ऑफ द मीटरमध्ये आपल्याला झिरो डावीकडे दिसतो आणि जो काटा आहे सप्लाय म्हणजे पॉइंटर जो आहे तो सप्लायपासून जसं मीटर डिस्कनेक्ट होईल तर तो झिरोवर येते. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द मुलं याचा ॲन्सर कम बॅक टू झिरो देतील, ज्यांना माहीत नाही ते. पण राईट याचा ॲन्सर राहणार आहे गोज टू इन्फिनिटी. ठीक आहे, म्हणजे काय होईल की मेगरची जी स्केल असते ती अशी असते, इथे इन्फिनिटी असते आणि इथं झिरो असते. जर समजा आता पहा इथं काय म्हटलेलं आहे, व्हेन मेगर इज नॉट इन यूजमध्ये नसेल म्हणजे त्याच्यातून सप्लाय जात नसेल तर पॉइंटर हा डावीकडे असेल आणि तो इन्फिनिटीवर असेल. तर त्याच्यामुळे आता इथं गोज टू, मग तो इन्फिनिटीवर कसं जाणार सर, असा एक तुम्ही लॉजिक लावू शकता. तर हे मुद्दामून आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी आहे की तो गोज न म्हणता ॲट इन्फिनिटी म्हटलं असतं तर आणखी क्लिअर झालं असतं. पण इथं गोज टू इन्फिनिटीवर जाईल. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 242 नंबर. इन ओपन सर्किट मेगर रीडिंग इज. तर मेगरवरच क्वेश्चन आहे परत. तर ओपन सर्किट जर असेल तर मेगरचं रीडिंग काय असेल, तर इथेच तुम्हाला सांगतोय पहा. जर मी मागेही मला वाटते तुम्हाला लिहून दिलेला आहे हा क्वेश्चन. जर ओपन सर्किट असेल तर इन्फिनिटी रीडिंग भेटेल आपल्याला, आणि जर शॉर्ट सर्किट असेल तर आपल्याला झिरो रीडिंग भेटेल. शॉर्ट सर्किट असेल तर झिरो रीडिंग भेटेल. ओपन सर्किट असेल तर सर्किट पूर्णच होणार नाही. सर्किट पूर्ण होणार नाही तर अशा वेळेस मेगर हा इन्फिनिटी रीडिंग दाखवेल. तर इथे तोच कन्सेप्ट आहे की इन ओपन सर्किट जर असेल तर मेगरचं रीडिंग हे इन्फिनिटी असेल. मे बी हा क्वेश्चन झाला असेल तर रिपीट झाला असेल. ठीक आहे, मी ट्राय करतो आहे की क्वेश्चन जे आहे ते रिपीट झाले नाही पाहिजे, पण एखाद्या वेळेस एखादा क्वेश्चन जर चुकीनं रिपीट झाला असेल तर तेवढं ते पाहून घ्यायचं तुम्ही. दुसरा नेक्स्ट क्वेश्चन आहे 243 नंबरचा. द रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल डिपेंड्स ऑन. रिलेटिव्ह परमेबिलिटी जी आहे ती मटेरियलची कशावर अवलंबून असते, तर फ्लक्सवर अवलंबून असते, टाईप्स ऑफ मटेरियलवर अवलंबून असते, टाईप ऑफ मॅग्नेटिक फोर्सवर अवलंबून असते, की नन ऑफ द अबव. पहा, रिलेटिव्ह परमेबिलिटी आहे. तर रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणजे त्या पदार्थाशी रिलेटेड आहे. तर पदार्थ कोणता आहे त्याच्यानुसार रिलेटिव्ह परमेबिलिटी बदलत राहणार. म्हणजे रिलेटिव्ह परमेबिलिटी जी आहे ती फक्त पदार्थावर अवलंबून असते. पदार्थ चेंज झाला तर त्या पदार्थाची रिलेटिव्ह परमेबिलिटी सुद्धा चेंज होईल. त्याच्यामुळे टाईप ऑफ मटेरियल हे त्याचं राईट ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. द सिम्पलेस्ट वे ऑफ व्हॅरिंग द फ्लक्स produced by an electromagnet smoothly in an electrical devices is by. द सिम्पलेस्ट वे ऑफ व्हॅरिंग द फ्लक्स म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत कोणती आहे की जर आपल्याला फ्लक्समध्ये बदल करायचं असेल तर बाय ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट स्मूथली इन ॲन इलेक्ट्रिकल डिव्हाइसमध्ये जो इलेक्ट्रोमॅग्नेट असतो त्या इलेक्ट्रोमॅग्नेटच्या फ्लक्समध्ये जर आपल्याला स्मूथली बदल करायचा असेल तर त्यासाठी सोपी पद्धत कोणती. आपण ऑप्शन वाचू. तसं तुम्हाला माहीतच आहे की इलेक्ट्रोमॅग्नेट जर असेल तर जे काही फ्लक्स प्रोड्यूस होते ते नंबर ऑफ टर्न्स आणि त्या कॉईलमधून वाहणारा करंट या दोघांवर अवलंबून असते. आता आपल्याला टर्न्स जर वाढवले आपण तर फ्लक्समध्ये वाढ होऊ शकते, पण आपण चालू कॉईलमध्ये टर्न्स तर वाढवू शकत नाही. मग आपण काय चेंज करू शकतो, करंट. जस्ट सिम्पली जर आपण करंट चेंज केला, जसं आपण करंट चेंज करू तसं त्याच्या फ्लक्समध्ये सुद्धा चेंजेस होऊन जातील. तर इथं म्हटलेलं आहे इन्क्रीज अँड डिक्रीज द नंबर ऑफ द टर्न्स ऑफ द कॉईल. पहा, पहिलंच ऑप्शन बरोबर आहे पण चुकीचं आहे. बरोबर आहे पण चुकीचं आहे. टर्न्समध्ये जे आहे ते आपण बदल करून फ्लक्समध्ये बदल करू शकतो, पण इझिली नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कॉईलला खोलावं लागेल, त्याचे टर्न्स अजून गुंडाळावे लागतील, जॉईंट मारावे लागतील. तर ही पद्धत बरोबर असून सुद्धा काय आहे, चुकीची आहे. असे क्वेश्चन्समध्ये मग ऑप्शन्स असतात आणि आपल्याला इथे मग आन्सर चुकीचे होतात आपले. युझिंग द एक्साइटिंग कॉईल विथ नंबर ऑफ टॅपिंग. एक्साइटिंग कॉईल विथ नंबर ऑफ टॅपिंग म्हणजे तुम्ही जे कॉईल यूज करता आहे त्याला ऑलरेडी टॅप असले पाहिजे, किंवा मग युझिंग एक्साइटिंग कॉईल विथ नंबर ऑफ टॅपिंग म्हणजे त्याला टॅपिंग असले पाहिजे आणि तुम्ही टॅपिंग चेंज करून त्याचे फ्लक्स. तर अगदी बरोबर आहे, टॅपिंग चेंज करून सुद्धा आपण फ्लक्समध्ये बदल करू शकतो. देन पुढे सी नंबरचं ऑप्शन म्हणतं आहे व्हॅरिंग द करंट थ्रू द एक्साइटिंग कॉईल. जी कॉईल आहे एक्साइटिंग कॉईल जिच्यापासून आपण फ्लक्स तयार करत आहे तर त्या कॉईलचा करंट बदलून करंटला व्हॅरी करून, तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आणि डी नंबर म्हणते आहे व्हॅरिंग द कोअर पोझिशन. तर हे चुकीचंच आहे एकदम. कोअरची पोझिशन व्हॅरी करून हे सुद्धा पॉसिबल नाही आहे. हे सुद्धा बरोबर होतं पण हे सुद्धा चुकीचं आहे बी नंबरचं ऑप्शन, कारण की त्यांनी म्हटलेलं आहे सिम्पलेस्ट वे. तर सिम्पलेस्ट वे हाच आहे की करंटमध्ये चेंजेस करून आपण फ्लक्समध्ये बदल करू शकतो, तेही स्मूथली. देन पुढे, कारण की तुम्ही टॅपिंग जर चेंज कराल तर फ्लक्स चेंज होईल पण स्मूथली चेंज होणार नाही फ्लक्स. हा सुद्धा एक पॉईंट आहे, कारण की तुम्ही डायरेक्ट 100चे 120 टर्न्स कराल या 150 टर्न्स कराल तर फ्लक्ससुद्धा म्हणजे मधात नाही वाढणार, डायरेक्ट त्या पटीतच फ्लक्स वाढेल. तर म्हणून मग जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी.
पहा म्हणजे कसे कसे ऑप्शन्स आहे, म्हणजे ए बी सी जर पाहिलं तर तिन्ही बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला मोस्ट बरोबर शोधायचं असते. आणि अशा वेळेस जर आपण घाई केली तर आपण नक्कीच तिथं माती खाल्ली आणि आपला क्वेश्चन चुकला समजून जा. ठीक आहे. देन पुढे 245 नंबरचा क्वेश्चन, सबस्टन्सेस आर यूज फॉर मेकिंग अ मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेट बनवून रिकामी जागा, सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ किंवा मटेरियल, आर यूज फॉर मेकिंग अ मॅग्नेट. आता कोणता मॅग्नेट आहे ते म्हटलं नाही आहे बरं. फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि इन्सुलेटिक. ऑप्शनमध्ये पाहून घ्या. रिकामी जागा, सबस्टन्सेस आर यूज फॉर मेकिंग अ. ठीक आहे. तर एक लॉजिक लागून जाते आपला की परमनंट मॅग्नेट जर बनवायचं असेल आपल्याला, कारण ऑप्शन तेच तसेच आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट असतं तर सॉफ्ट आयरन वगैरे ऑप्शनमध्ये असतं. तर इथे ऑप्शन्स म्हणजे क्वेश्चन्सलाच थोडंसं डाऊट आहे क्वेश्चनमध्येच. म्हणजे त्यांनी दिलेला, कारण की क्वेश्चनचं स्वरूपच तसं अरेंज केलेलं असतं की तुम्ही त्या क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज झाले पाहिजे. एक तर तुम्ही क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज झाले पाहिजे, नाही तर मग तुम्ही ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज झाले पाहिजे. पण एवढं की कन्फ्युजन नाही आहे या क्वेश्चन्समध्ये. सिम्पल त्याचा आन्सर राहणार फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. जो फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे याचा यूज करू आपण परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ मटेरियल कॅन बी मॅग्नेटाइज ऑनली व्हेरी स्लाइटली इज कॉल्ड. बरोबर. मटेरियल कॅन बी मॅग्नेटाइज म्हणजे मॅग्नेटाइज होते मटेरियल, पण मॅग्नेटाइज होते ऑनली व्हेरी स्लाइटली म्हणजे फार कमी प्रमाणात मॅग्नेटाइज होते. तर ते मटेरियल कोणतं? आता आपल्याला माहीत आहे मॅग्नेटिक मटेरियलच्या कॅटेगरीज 3 महत्त्वाच्या कॅटेगरीज आहे. एक आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल, एक आहे डायमॅग्नेटिक आणि एक आहे पॅरामॅग्नेटिक. जसं पहिल्या नंबरला आहे ते डायमॅग्नेटिक. तर डायमॅग्नेटिक म्हणजे जे मॅग्नेटाइज होतच नाही, चुंबकाकडे अट्रॅक्ट होत नाही आणि त्यातून चुंबकीय क्षेत्रसुद्धा वाहून जाऊ शकत नाही. ठीक आहे. ते दुसरं आहे पॅरामॅग्नेटिक, जे चुंबकाकडे फार कमी प्रमाणात अट्रॅक्ट होतात आणि जे एकदम जास्त प्रमाणात चुंबकाकडे अट्रॅक्ट होतात ते झाले फेरोमॅग्नेटिक. ते इथे कमी प्रमाणात म्हटलेलं आहे म्हणजे ते आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. तर ऑप्शन नंबर बी राईट राहणार. पुढचा, द युनिट ऑफ रिलक्टन्स. यस, रिलक्टन्सचं युनिट काय आहे? ठीक आहे. आता रिलक्टन्सचं युनिट असते 1/h. ठीक आहे. तर इथे ॲम्पियर पर सेंटीमीटर स्क्वेअर ते दिसत आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर हे तर फ्लक्स डेन्सिटीचं युनिट आहे. त्यानंतर ॲम्पियर टन्स पर वेबर आणि ॲम्पियर पर वेबर. कुठंच तुम्हाला 1/h किंवा याची इन्व्हर्स दिसत नाही आहे. मग अशा वेळेस तुम्हाला माहीत पाहिजे रिलक्टन्सचा एक फॉर्म्युला RL or S. त्याचा एक फॉर्म्युला आहे mmf/φ. जेव्हा आपण डिफरन्स पाहिलेला आहे मॅग्नेटिक सर्किट आणि सगळे कन्सेप्ट पण पाहिलेले आहेत हे, तर इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट, तेव्हा आपण हा फॉर्म्युला लिहिला आहे रिलक्टन्सचा. जसं आपण रेजिस्टन्सचा फॉर्म्युला लिहितो EMF/I, तसं इथं RL बरोबर किंवा S बरोबर इथे EMF आहे तर ते MMF आहे आणि इथं I आहे तर इथं फाय आहे. तर देन मग आता MMFचं युनिट काय होते? ॲम्पियर टन. MMFचं युनिट आहे ॲम्पियर टन आणि फ्लक्सचं युनिट आहे वेबर. त्याच्यामुळे राईट आन्सर काय राहणार? ॲम्पियर टन पर वेबर. ऑप्शन नंबर सी राईट राहणार. ॲम्पियर टन्स पर वेबर. किंवा मग एक दुसरं पण युनिट आहे त्याचं 1/h किंवा H इन्व्हर्स. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. फ्लेमिंग्स राईट हँड रूल इज टू आयडेंटिफाय द. फ्लेमिंग्स राईट हँड रूलचा उपयोग कशासाठी करतात? EMFची डायरेक्शन माहीत करून घेण्यासाठी. डायरेक्शन ऑफ फ्लक्स नाही, डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ जनरेटर्स नाही, डायरेक्शन ऑफ करंट इन द मोटर नाही आणि डायरेक्शन ऑफ द इंड्यूस EMF. तर राईट आन्सर राहणार याचं डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF. सिम्पल आहे मित्रांनो, त्याच्यात काहीच तुम्ही आर&डी करू नका. राईट हँड रूलचा उपयोग जो आहे, एक राईट हँड रूल असतो आणि एक राईट हँड थंब रूल असतो. जो राईट हँड थंब रूल आहे त्याचं मॅग्नेटिक फील्ड ओळखण्यासाठी किंवा मग मॅग्नेटिक फील्डवरून करंटची डायरेक्शन ओळखण्यासाठी केला जातो. बरोबर. इथे जो राईट हँड रूल आहे याची इंड्यूस EMFची डायरेक्शन ओळखण्यासाठी करतात. जनरेटरची फिरण्याची डायरेक्शन ओळखण्यासाठी काही रूलची गरज नाही, कारण जनरेटरला आपण स्वतः फिरवत असतो तर त्याची डायरेक्शन आपल्याला ऑलरेडी माहीत राहते. लक्षात ठेवा, जनरेटरमध्ये पोल कसे बसवलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला फ्लक्सची डायरेक्शन ऑलरेडी माहीत राहते किंवा आपण राईट हँड थंब रूलनुसार किंवा क्रॉस रूलनुसार माहीत करून घेऊ शकतो. तर हे काही नाही आहे. आणि इथं जे म्हटलेलं आहे डायरेक्शन ऑफ करंट इन मोटर, तर मोटरमध्ये जे आहे ते सुद्धा आपल्याला करंटची डायरेक्शन ऑलरेडी माहीत राहते. कारण आपण मोटर आहे तर मोटरला सप्लाय, म्हणजे बारकाईने जर मी एक ऑप्शन्स एक्सप्लेन करतो म्हटलं तर मग त्याच्यामध्ये डीप आहेच. आता हा क्वेश्चन तसा एक्सप्लेन करण्याजोगता आहे म्हणून इथं करत आहे की डायरेक्शन ऑफ करंट इन मोटर म्हटलेलं आहे. तर मोटरमध्ये आपल्याला ऑलरेडी करंटची डायरेक्शन माहीत राहते, कारण आपण मोटरला बाहेरूनच सप्लाय देत असतो. तर कुठं सप्लाय देत आहे आणि कसा करंट जात आहे हे आपल्याला ऑलरेडी माहीत असेल. मोटरमध्ये जे माहीत नसते ते म्हणजे त्याची डायरेक्शन फिरण्याची. म्हणून तिथे डायरेक्शन म्हणजे आर्मेचरची फिरण्याची डायरेक्शन ओळखण्यासाठी आपण फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलचा वापर करतो. आणि जनरेटरमध्ये EMFची डायरेक्शन माहीत नसते आपल्याला की करंट कोणत्या वायरमधून येणार आहे, तर तिथं आपण फ्लेमिंगचा राईट हँड रूल यूज करतो. पुढे, द फ्लक्स पर युनिट एरिया ऑफ मटेरियल इज नोन ॲज.
फ्लक्स पर युनिट एरिया, फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे सिम्पल, B = φ/a. सेम जशी तशी डेफिनेशन लिहिली आहे आपण इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीसुद्धा. फ्लक्स पर युनिट एरिया हा झाला पर युनिट एरिया, आणि फ्लक्स पर युनिट एरिया कॉल्ड एज अ फ्लक्स डेन्सिटी, जसं युनिट येते वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. ठीक आहे, तर राईट आन्सर कारण मग याचा फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, रिलक्टन्स आणि मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स चुकीचं आहे. देन 250 नंबरचं क्वेश्चन, ॲम्पियर टन पर मीटर इज द युनिट ऑफ. आताच थोड्या वेळा अगोदर पाहिलं आहे आपण ॲम्पियर टन पर युनिट जे आहे ते कशाचं आहे. जर आपण मागं गेलो तर तुम्हाला दिसेल इथे ॲम्पियर टन पर मीटर. अच्छा, इथं हा एक क्वेश्चन गेलेला आहे आपला. इथं रिलक्टन्स म्हटलेलं होतं जे ॲम्पियर टन पर वेबर आहे, आणि हे रिलक्टन्स युनिट आहे जे आपण एक्सप्लेन केलं. तर हे नाही आहे, ते वेगळं आहे. आणि इथे म्हटलेलं आहे आपल्याला ॲम्पियर टन पर मीटर हे कशाचं युनिट आहे, तर हे आहे इंटेन्सिटीचं. इंटेन्सिटी H अक्षराने दाखवल्या जाते आणि याचा फॉर्म्युला राहतो mmf/L. L म्हणजे लेंथ. तर mmf आपण मोजतो आहे ॲम्पियर टनमध्ये, लेंथ मोजतो आहे आपण मीटरमध्ये. तर ॲम्पियर टन पर मीटर हे तुम्ही लक्षात ठेवा. जे मुलं अजूनही सांगतो आहे, मला माहीत नाही आहे की या बॅचमध्ये आता क्लासच्या बाहेरचे किती विद्यार्थी आहे की ज्यांनी हे बॅच लावलेली आहे आपली MCQ फास्ट लाईन बॅच. पण तुम्हाला सर्वांना सांगतो मित्रांनो की नक्कीच सांगतो आहे की म्हणजे की जेव्हाही तुम्ही हे क्वेश्चन्स वाचा तर प्रत्येक क्वेश्चन्सला तुम्हाला सेपरेट लक्षात ठेवणं कधी कधी पॉसिबल होत नाही. तुम्ही काय काय लक्षात ठेवणार, प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन मी तर सांगतोच आहे, पण तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकाल, पण ते खूप कठीण जाते. जर तुम्ही तो एक चॅप्टर चांगल्या प्रकारे शिकले, रिवाईज केला असेल तर डेफिनेटली तुम्हाला ते सगळे कन्सेप्ट सेपरेट लक्षात ठेवायची गरज नाही आहे. एकदा तो चॅप्टर रिवाईज केला तर सगळे कन्सेप्ट हे रिवाईज होऊन जातात. आता जर एखादा नवीन विद्यार्थी असेल आणि मी जर त्याला हे सांगितलं तर लिंकच लागत नाही की कसं काय आलं हे किंवा मग कसं लक्षात ठेवायचं कुठं. पण ज्याने बरोबर बॅच केलेली आहे त्याला बरोबर माहीत आहे की आपण हे स्टेप बाय स्टेप कसं शिकलेलो आहोत आणि कुठे कुठे आपल्या नोट्समध्ये हे फॉर्म्युलेज आहेत सगळे. आणि सगळं त्याला फक्त बस एक रिव्हिजन म्हणून एक पटपट क्लिक होऊन जाते की हा आपल्याला काय माहीत आहे बा हे कशाचं युनिट आहे. तर ॲम्पियर टन पर मीटर इज द युनिट ऑफ मॅग्नेटायझिंग फोर्स. आता इथे पहा हे इंटेन्सिटी आहे H, आणि ऑप्शनमध्ये म्हणत आहे मॅग्नेटायझिंग फोर्स, MMF मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे, आणि रिलक्टन्स. तर दिलेल्या ऑप्शनमध्ये आपल्याला राईट ऑप्शन पाहिजे होतं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. असे हे लोक करतात एक्झामिनर लोक की जे माहीत आहे तुम्हाला ते कुठेतरी फिरून टाकल्या जाते ऑप्शनमध्ये. तर इथं तुम्ही आता इलिमिनेशन पद्धत जर वापरली तर हे तर नाहीच होणार आहे, हेही नाही होणार आहे, आणि MMFसुद्धा नाही होणार आहे कारण की MMF युनिट ॲम्पियर टन आहे. मग राहिलं कोणतं ऑप्शन ए, आणि तसं तिथं लिंक लागते मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. त्या फोर्सची तीव्रताच म्हणजे इंटेन्सिटी. तर राईट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए 250. पुढे, विच मटेरियल इज यूज टू मेक द टेम्पररी मॅग्नेट. टेम्पररी मॅग्नेट बनवण्यासाठी कोणत्या मटेरियलचा वापर केला जातो. निकेल, मेटल. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आणि क्रोमियम. पहा आता हा सवाल थोडासा अजीब सजीब क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. विच मटेरियल इज यूज टू मेक द टेम्पररी मॅग्नेट. मुद्दामून हा क्वेश्चन्स टाकलेला आहे की असा बाय चान्स ऑड क्वेश्चन्स आला, ओके, एखाद्या क्वेश्चनचं जेव्हा ऑड उत्तर असते ना, ऑड म्हणजे काहीतरी वेगळंच वाचायला येते किंवा असंच काहीतरी ऐकण्यात नसते, तर तेव्हा त्या क्वेश्चन्सला रिपीट होण्याची चान्सेससुद्धा जास्त असते. ठीक आहे, मग एखादा असा क्वेश्चन, असा शब्द हा एखाद्या क्वेश्चनमध्ये असू शकते किंवा मग ऑप्शन्समध्ये असू शकते. जसं आता इथं हा एक शब्द आहे म्यू मेटल्स. ओके, म्यू मेटल. तर म्यू मेटल वाचल्याबरोबर आपल्याला काहीतरी ऑड वाटते किंवा नाही याच्या आधी काही आपण ऐकलं नाही. ज्यांनी याच्या आधी ऐकलं असेल ते ठीक आहे. तर हे म्यू मेटल एक अलॉय आहे. हे म्यू मेटल एक अलॉय आहे ज्याचा उपयोग मॅग्नेटिक सर्किटमध्ये मॅग्नेटिक फील्डला विरोध करण्यासाठी केला जातो ॲज अ मॅग्नेटिक शील्ड म्हणून. जसं एखादं मीटर असेल तर मीटरच्या बाहेर किंवा मीटरच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्डचा प्रभाव नाही झाला पाहिजे म्हणून तिथे एक म्यू मेटलची एक पट्टी, अलॉयची पट्टी लावते जे मॅग्नेटिक फील्डला प्रवेश करू देत नाही. त्याचा सेफ्टी शील्ड म्हणून वापर केला जातो या मेटलचा. पण इथं म्हटलेलं आहे की विच मटेरियल इज यूज टू मेक द टेम्पररी मॅग्नेट. टेम्पररी मॅग्नेट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट, बरोबर. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटचा जो कोर असतो तो बनवण्यासाठी बेसिकली यूज करतो आपण सॉफ्ट आयरन मटेरियल. तर हे जे सॉफ्ट आयरन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आयरन यूज करतो आहे सॉफ्ट मटेरियलमध्ये, माहिती आहे आपल्याला सगळ्याला. तर सॉफ्ट आयरन मटेरियल यूज करतो. आता ऑप्शन जर पाहिले तर निकेल, म्यू मेटल, ॲल्युमिनियम, क्रोमियम. ऑप्शनमध्ये सॉफ्ट आयरन नाही आहे. ऑप्शनमध्ये सॉफ्ट आयरन जर असतं तर डेफिनेटली मित्रांनो ते आन्सर बरोबर असतं. पण ऑप्शनमध्ये आता सॉफ्ट आयरन नाही आहे म्हणून मग याचा राईट आन्सर राहणार म्यू मेटल.
लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणून बाकीचे लिंक लागतच नाही, कारण की निकेलचा यूज आपण परमनंट मॅग्नेटसाठी करतो, परमनंट टेम्पररी मॅग्नेटसाठी करत नाही. आणि ॲल्युमिनियम तर हे पॅरामॅग्नेटिकमध्ये येतात, ऑप्शनच नाही आहे, ठीक आहे, पॉसिबलच नाही आहे. तर पुढचा क्वेश्चन, तर मागचा क्वेश्चन जो आहे तो चांगला खास होता. विच रूल इज टू बी अप्लाइड टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. विच रूल इज टू बी फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सची डायरेक्शन शोधण्यासाठी, फाइंड करण्यासाठी कोणत्या रूलचा वापर करतात. मॅग्नेटिक फ्लक्सची डायरेक्शन म्हटलेलं आहे, सिम्पल. थोड्या वेळा अगोदर पण मी म्हटलं तुम्हाला की राईट हँड थंब रूल, एक क्रॉक स्क्रू रूल आहे, ओके, एक पाम रूल वगैरे पण असे भरपूर सारे रूल आहे. तर फ्लेमिंग्स राईट हँड रूल, एंड रूल पहा. फ्लेमिंग्स राईट हँड रूलने आपण इंड्यूस EMFची डायरेक्शन माहीत करतो, फ्लक्सची नाही, चुकलं. एंड रूलने आपण नॉर्थ पोल साऊथ पोल माहीत करतो, हा सुद्धा चुकलं. देन फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने आपण मोटरची फिरण्याची दिशा ओळखतो, ते सुद्धा चुकलं. मग राहिला क्रॉक स्क्रू रूल, तर अगदी बरोबर आहे. जर आपण स्क्रूचं टीप हे करंटच्या डायरेक्शनने ठेवलं, जर ठेवलं तर क्लॉकवाईज जसं आपण स्क्रूला टाईट करतो आहे, बस त्याच डायरेक्शनला त्या कंडक्टरवरती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हा रूल आपल्याला सांगतो आहे क्रॉक्स रूल. त्याच्यामुळे राईट असा आन्सर करा डी. जर इथं ऑप्शनमध्ये फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल असतं तर मग नक्कीच ऑप्शनमध्ये बोथ पाहिजे, म्हणजे तेही बरोबर आहे, क्रॉस स्क्रू रूलही बरोबर आहे. प्रायोरिटीचा विषयच नाही आहे, तुम्ही दोनपैकी कोणत्याही रूलने माहीत करू शकता. म्हणजे तुम्ही जर विचारलं की सर नाही पाहिलंच, प्रायोरिटी द्यायचीच आहे, पॉसिबल सांगूच शकत नाही आहे. तुम्ही राईट हँड थंब रूल मार्क केला तर होऊ शकते तो उत्तर क्रॉस स्क्रू रूल देईल, क्रॉस स्क्रू रूल मारला तर होऊ शकते राईट हँड थंब रूल देईल. तसं येणारच नाही. म्हणजे हे तुमच्या डोक्यातले जे ॲझम्पशन्स असतात ते पण मला कधी कधी क्लिअर करायचे असतात, की जेणेकरून तुमचे डाऊट माझ्यापर्यंत आले नाही पाहिजे, ठीक आहे. विच वन इज द पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आता हा सुद्धा एक चांगला क्वेश्चन आहे आणि कन्फ्युजिंग आहे. खूप साऱ्या पुस्तकांमध्ये किंवा आपणही आपल्या थेअरीच्या जुन्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कॉपर हे एक पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, पण ते जर पाहिलं आपण थोडंसं अजून अभ्यास केला त्याच्यावर, तर आपल्याला असं सापडेल की कॉपर हे खरंच पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या कॅटेगरीमध्ये येत नाही, तर ते येते डायमॅग्नेटिकच्या कॅटेगरीमध्ये. कॉपर हे डायमॅग्नेटिकमध्ये आणि ॲल्युमिनियम जे आहे ते पॅरामध्ये, हे लक्षात ठेवा. तर मग आता इथे हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचा ॲन्सर बुकमध्ये किंवा आयोगाने, म्हणजे जिथं हा क्वेश्चन विचारला गेला आहे तिथं याचा ॲन्सर कॉपर दिलेला आहे, जे चुकीचं आहे. कॉपर याचं 100% ॲन्सर नाही आहे, पुस्तकातच करेक्शन आहे. आणि पुस्तकात असे भरपूर सारे क्वेश्चन असतात की त्याच्यातसुद्धा करेक्शन्स तुम्हाला सापडतेच, तसंच सापडते. कारण की होऊ शकते कधी कधी टायपिंग मिस्टेक असतात, एचा बी, बीचं सी. आता इथं तर मला नाही वाटत टायपिंग मिस्टेक झाली म्हणून, कारण की जो काही थेरीमध्ये डेटा आहे त्याच्यानुसार त्याचा ॲन्सर मार्क केलं असेल. पण इथं राईट ॲन्सर आहे एअर, की एअर जे आहे ते येते पॅरामॅग्नेटिकच्या कॅटेगरीमध्ये. तर राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर सी. जर तुम्हाला मी इथे क्वेश्चनसुद्धा टाकलेला आहे, पहा. एअर इज ॲन एक्झाम्पल. एअर ही जे आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे. जसं आता आपण इथं म्हटलेलं आहे की पॅरामॅग्नेटिकचं एक्झाम्पल काय आहे, पॅरामॅग्नेटिकचं एक्झाम्पल काय आहे, एअर. मग एअर कोणाचं एक्झाम्पल आहे, तर पॅरामॅग्नेटिकचं. उलट क्वेश्चन आहे, एअर इज ॲन एक्झाम्पल ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल, अँटीफेरोमॅग्नेटिक मटेरियल. राईट ॲन्सर आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणजे ऑप्शन नंबर ए, ठीक आहे. देन पुढे जाऊ आपण. विच पार्ट ऑफ मॅग्नेटिक पाथ रिक्वायर्ड लार्जेस्ट MMF. MMF म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स जसा EMF आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, म्हणजे इलेक्ट्रॉनचे वहन होण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते त्याला म्हणतोय आपण EMF, इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. तसाच मॅग्नेटिक फील्डला वाहून नेण्यासाठी, म्हणजे त्याला मॅग्नेटिक फील्डला मोटिव्ह करण्यासाठी ज्या फोर्सची आवश्यकता असते त्याला आपण MMF म्हणतो आहे. तर जर एअरमधून जर फ्लक्स वाहत असेल तर तिथं MMFसुद्धा जास्त लागेल, बरोबर. MMFसुद्धा म्हणजे फोर्ससुद्धा जास्त लागेल, कारण की हवेमध्ये जर हवेमधून चुंबकीय क्षेत्र वाहत असेल तर तिथं रिलक्टन्स जास्त असतो, म्हणजे चुंबकीय क्षेत्राला होणारा विरोध जास्त असतो. तर अशा वेळेस तुम्हाला MMFसुद्धा जास्त पाहिजे जर हवेतून मॅग्नेटिक फील्ड पास होत असेल तर. मग हवेतून म्हणजे एअर गॅप, तर जेवढी एअर गॅप जास्त असेल तेवढा MMF हा जास्त लागेल, जेवढी एअर गॅप कमी असेल तेवढा MMF हा कमी लागेल. हे कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेलच. ज्यांना माहीत नाही आहे पटापट एक नोट्स बनवा, पूर्ण आतापर्यंत बनवलं नसेल तर बनवणं सुरू करून टाका, आणि त्या नोट्समध्ये जेवढे जेवढे नवीन कन्सेप्ट तुम्हाला दिसत आहे ते लिहिणं सुरू करून द्या. तुमच्याकडे ॲट द एंड पूर्ण एक जबरदस्त नोट्स तयार होईल, काहीतरी 20-25 पेजेसची, ज्याच्यामध्ये पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला सापडतील, ठीक आहे. तर राईट आन्सर आहे एअर गॅप. विच पार्ट ऑफ द मॅग्नेटिक पाथ रिक्वायर्ड लार्जेस्ट MM. म्हणजे एअर गॅपमध्ये जास्त MF लागेल, की कॉईलमध्ये लागेल, की इंडक्टन्समध्ये लागेल, की कोअरमध्ये लागेल. तर राईट आन्सर आहे एअर गॅपमध्ये जास्त MMF लागेल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे,
वन मॅक्सवेल इज द सेम ॲज, एक मॅक्सवेल जो आहे तो कशाचा सेम आहे. द्यावर याचं राईट आन्सर काढा, थिंक करा तुम्ही. राईट आन्सर, राईट आन्सर थिंक करा. काय आलं आहे उत्तर? मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी याचं उत्तर, एक सेकंड, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी याचा आन्सर 10⁸ दिलं असेल, जे 100% चुकीचं आहे. ठीक आहे, 10⁸, कारण त्यांनी तेच पाठ करून ठेवलेलं आहे 10⁸. इथे मित्रांनो आपल्याला एक मॅक्सवेल विचारलेला आहे आणि मुलं नेहमी याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. आपल्याला जर विचारलं की एक वेबर म्हणजे किती, तर एक वेबर म्हणजे 10⁸ मॅक्सवेल. 10⁸, 8 बोललो म्हणजे +8 बोललो आहे, तर +8 मॅक्सवेल. आता त्यांनी तिथे आपल्याला एक मॅक्सवेल विचारलेला आहे, तर एक मॅक्सवेलसाठी हा जो 10⁸ आहे इथला, तो इथं खाली येणार या एक वेबरच्या, बरोबर, असा इथला 10⁸ खाली आला म्हणजे इथे 1 उरला. आता 10⁸ वरतं जाईल तर तो -8 होईल, तर म्हणून मग इथे एक मॅक्सवेल बरोबर 10⁻⁻8 वेबर. तर ऑप्शन नंबर ए राईट होणार. ठीक आहे, लक्षात असू द्या, ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी. जे माझे विद्यार्थी असतील त्यांना सगळ्याच म्हणजे मोस्ट ऑफ द सगळेच क्वेश्चन त्यांना क्लिअर असतील. काही क्वेश्चन असेल की त्यांना त्याच्यामध्ये डाऊट येतील आणि ते डाऊटसुद्धा आता त्यांचे क्लिअर होत असेल आणि एक सोबत प्रॅक्टिससुद्धा होत असेल. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हेक्टर क्वांटिटी? विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हेक्टर क्वांटिटी? तर रिलेटिव्ह परमेबिलिटी, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक पोटेन्शियल. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ही H बार आपण लिहिलं आहे, H बार, की ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर बी. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टाईप ऑफ कॅपॅसिटर यूज इन कॅपॅसिटर स्टार्ट मोटर. कॅपॅसिटर स्टार्ट मोटरमध्ये कोणत्या प्रकारचा कॅपॅसिटर यूज करतो? ऑप्शन आहे इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर, सिरॅमिक कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर आणि मायक्रो कॅपॅसिटर. पहा, प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तरी विश्वासघात केला आहे आपला, एक तर क्वेश्चनमध्ये नाही तर ऑप्शन्समध्ये. बरोबर, मी म्हटलं तुम्हाला एक तर ऑप्शन्स ट्रिकी असतील नाही तर क्वेश्चन ट्रिकी असेल. आता इथं क्वेश्चन सिम्पल आहे की सरळ क्वेश्चन विचारलेला आहे की कॅपॅसिटर स्टार्ट मोटरमध्ये कोणतं कॅपॅसिटर यूज केलं जाते आणि ऑप्शन दिले फिरून. आता आपल्याला माहीत आहे की इंडक्शन मोटरसाठी जे कॅपॅसिटर यूज करतात ते स्पेशल टाईप ऑफ इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर असते आणि आपल्याला हेही माहीत आहे की जे इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर आहे हे ओनली यूज ऑन DC सप्लाय, ओनली यूज ऑन DC सप्लाय. जर ते स्पेशल टाईप ऑफ इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर असेल तर मग ते AC आणि DC तुम्ही दोघांवरही वापरू शकता. तसं मोस्टली ते ACवर यूज करतात. आणि इथं असं काहीच नाही म्हटलं, डायरेक्ट म्हटलं फक्त इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर. तो जो जास्त विचार करणारा विद्यार्थी आहे तो नक्कीच या क्वेश्चनचा आन्सर चुकवते. बरोबर, तर आता जर बाकीच्या ऑप्शन्सला पाहिलं आपण तर राईट आन्सर तेच दिसेल आपल्याला, ऑप्शन नंबर ए. कारण की सिरॅमिक कधीच येत नाही, पेपरही येत नाही आणि मायकासुद्धा येत नाही. ठीक आहे, तर राईट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर ए. पुढे एअर कॅपॅसिटर यूज फॉर. एअर कॅपॅसिटर आपल्याला माहीत आहे फ्रिक्वेन्सी ट्युनिंगसाठी आपण वापरतो आहे. फ्रिक्वेन्सी ट्युनिंगसाठी ॲज अ रेडिओ रिसिव्हर किंवा TV रिसिव्हरमध्ये फ्रिक्वेन्सीला ट्यून करायचं असेल तर हाय फ्रिक्वेन्सी सर्किट, लाऊडस्पीकर, ऑसिलेटर आणि ब्रॉडकास्ट रिसिव्हर. तेच आहे ब्रॉडकास्ट रिसिव्हर म्हणजे TVचं रिसिव्हर, ठीक आहे, किंवा रेडिओचं रिसिव्हर. तर रिसिव्हर सर्किटमध्ये यूज करतो. पण एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की याचा यूज ऑसिलेटरमध्ये सुद्धा केला जातो. एअर कॅपॅसिटरचा यूज आहे ऑल्सो यूज इन ऑसिलेटर. मग आता इथे दोन ऑप्शन्सपैकी त्याचं प्रायमरी ॲप्लिकेशन हे आहे ब्रॉडकास्ट रिसिव्हर. देन मग नेक्स्ट ॲप्लिकेशन त्याचं ऑसिलेटर आहे, म्हणून प्रायोरिटी जे आहे ते ब्रॉडकास्ट रिसिव्हरला जाणार. तर राईट आन्सर लक्षात ठेवायचा आहे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. पुढे 259 नंबरचा क्वेश्चन आहे, ॲप्लिकेशन ऑफ पेपर कॅपॅसिटर इज. पेपर कॅपॅसिटरचा काय उपयोग आहे? ॲप्लिकेशन विचारलेलं आहे. हाय स्टॅबिलिटी, RF फिल्टरिंग, स्टार्टिंग ऑफ मोटर्स आणि ऑसिलेटर. तर इथे हे दोन ऑप्शन तर कटलेच. आता सांगितलं मी स्टार्टिंग ऑफ मोटर्स म्हणजे स्पेशल टाईप ऑफ इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर, ऑसिलेटर म्हणजे एअर कॅपॅसिटर किंवा मग तुम्ही तिथं मायका कॅपॅसिटरसुद्धा यूज करता जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर. हाय फ्रिक्वेन्सीसाठी आपण मायका कॅपॅसिटर यूज करतो आहे. हाय स्टॅबिलिटी, आता हे RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी फिल्टरिंग. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी फिल्टर जर असेल तर तिथं आपण असे पेपर कॅपॅसिटर यूज करतो. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, लिहून घ्या जर माहीत नसेल तर.
देन 3 कॅपॅसिटर्स 2 मायक्रोफॅरेड 4 मायक्रोफॅरेड 6 मायक्रोफॅरेड आर कनेक्टेड इन सिरीज. बरोबर, सिरीजमध्ये जोडलेले आहे 2 4 6 मायक्रोफॅरेडचे कॅपॅसिटर. कॅल्क्युलेट द टोटल कॅपॅसिटन्स. काश जर इथं पॅरलल म्हटलं असतं, सिरीजच्या जागी जर पॅरलल म्हटलं असतं तर किती सोपं झालं असतं. असे थिंक आले पाहिजे. पॅरलल म्हटलं असतं तर फक्त बस सगळ्याची काय करायला लागली असते, आपल्याला बेरीजच करावी लागली असते, कारण की हे कॅपॅसिटर्स आहे. कॅपॅसिटरमध्ये उलटे फॉर्म्युले लागतात. आता हे पॅरललसारखे सॉल्व करावं लागेल आपल्याला, कारण की सिरीजमध्ये आहे. तर आता पॅरललसारखे सॉल्व करायचं तर फॉर्म्युला 1/CT, एक तर 1/CT 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 या फॉर्म्युलाचा यूज करा, या मग जो आपण शॉर्टकट सांगितला त्याचा वापर करा. लसावी भागेला प्रत्येक संख्येच्या भागाकाराची बेरीज. ठीक आहे, हे काही एवढं मोठी गोष्ट नाही आहे. तर 2 4 6चा लसावी होतो 12. 12 भागेला 2 भागा याला 12ला तर 6, 4 भागलं तर 3 आणि 6 भागलं तर 2. तर 12 भागेला याची बेरीज झाली हे 9 आणि हे 2 11. ठीक आहे, तर 11 1 11 11 1 11 याच्यातलं उरला 1, इथं पॉईंट, इथं 10, इथं 0, हे 100 11 9. ठीक आहे, तर राईट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर ए. इथे मायक्रोफॅरेडला पिक्चरमध्ये आणण्याची गरज नाही, सगळेचे युनिट मायक्रोफॅरेडच आहे. त्याच्यामुळे राईट आन्सर जे आहे, जे फायनल आन्सर येईल ते सुद्धा मायक्रोफॅरेडमध्येच येईल. म्हणून राईट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर ए. पुढे जाऊ आपण आणि नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द मोस्ट कन्व्हिनियंट वे ऑफ अचिव्हिंग अ लार्ज कॅपॅसिटन्स इज बाय युझिंग. मोस्ट कन्व्हिनियंट वे ऑफ अचिव्हिंग अ लार्ज कॅपॅसिटन्स. लार्ज कॅपॅसिटन्स आपल्याला मिळवायचा आहे, त्यासाठी कोणती पद्धत कन्व्हिनियंट आहे, म्हणजे सोपी आहे. मोस्ट कन्व्हिनियंट वे, कोणती पद्धत इझी जाईल आपल्याला. मल्टीप्लेट कन्स्ट्रक्शन, म्हणजे एकाच कॅपॅसिटरमध्ये मल्टिपल प्लेट्स वापरून ते सोपं जाईल आपल्याला, कारण त्याने आपल्याला जास्त कॅपॅसिटन्स भेटेल. दुसरं ऑप्शन म्हणते डिक्रीज डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स. आपल्याला कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला माहीत आहे, C बरोबर εA/d, फिजिकल फॉर्म्युला हा जो महत्त्वाचा आहे कॅपॅसिटन्स सांगण्यासाठी. तर मग इथे जे आहे, आता एरिया जर वाढवला तर कॅपॅसिटन्स वाढेल, एरिया कमी झाला तर कॅपॅसिटन्स कमी होईल. आणि जर तुम्ही डिस्टन्स इथं काय म्हटलं डिक्रीज, तर डिस्टन्स डिक्रीज डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स, जर डिस्टन्स डिक्रीज केलं तर कॅपॅसिटन्समध्ये काय होईल, वाढ होईल. आणि इथं तेच म्हटलेलं आहे की मोस्ट कन्व्हिनियंट वे ऑफ अचिव्हिंग अ लार्ज कॅपॅसिटन्स. तर लार्ज कॅपॅसिटन्स जर वाढवायचा असेल तर डिस्टन्समध्ये डिस्टन्स जे आहे ते कमी करावं लागेल. बरोबर ना. कोण सांगते तुम्हाला हे ऑप्शन, म्हणजे हे फॉर्म्युला सांगतं. पण मित्रांनो, खरंच हा वे मोस्ट कन्व्हिनियंट आहे का. म्हणजे एखाद्या कॅपॅसिटरला खोलून त्याच्या आतमधल्या प्लेटचं अंतर खरंच आपण कमी करू शकतो का. जर तो एअर कॅपॅसिटर असेल तर ठीक आहे, बरोबर. पण तो जर सिरॅमिक मायका पेपर जर कॅपॅसिटर असेल तर पॉसिबल नाही आहे. तो नव्यानं मॅन्युफॅक्चरिंग केल्यासारखाच झालेला आहे. म्हणून हा उत्तर बरोबर आहे, पण ते कन्व्हिनियंट नाही आहे. मजा किती आहे क्वेश्चनची, एक एक क्वेश्चन जबरदस्त त्याच्यामध्ये सेट केलेला आहे. देन पुढे C नंबर, एअर ॲज अ डायइलेक्ट्रिक. एअर जर डायइलेक्ट्रिक वापरलं तर जास्त कॅपॅसिटी भेटेल, सर्रास चुकीचं आहे. एअरचं ऑलरेडी जे परमिटिव्हिटी आहे ती कमी असते, आणि परमिटिव्हिटी कमी असल्याच्या कारणानं म्हणजे अदर मटेरियलच्या तुलनेमध्ये, तर त्याने कॅपॅसिटन्स हा आपल्याला कमी भेटेल. चुकीचं आहे. आणि जर तुम्ही असं म्हणाल की त्या म्हणजे आता हे सगळं मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेचीच गोष्ट आहे. जसं मल्टीप्लेट कन्स्ट्रक्शन हे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतानाच वापरतो आहे, तर त्याच्यामुळे त्याही क्वेश्चन्सवर एक डाऊट आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात असं डाऊट येऊ शकतं की सर मग हे जसं आता याचं राईट आन्सर आहे मल्टीप्लेट कन्स्ट्रक्शन. म्हणजे जर आपण मल्टीप्लेट कन्स्ट्रक्शन वापरलं तर आपल्याला कॅपॅसिटन्स जो आहे तो जास्त भेटते. ठीक आहे, हे बरोबर आहे. त्याचं कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे. मल्टिपल प्लेट्स असेल तर कॅपॅसिटन्स जे आहे, जसं आता पॅरललमध्ये जर आपण जोडत असो तर कॅपॅसिटन्स हा वाढत जाते. तर तशा टाईपनंच आपण पॅरलल प्लेट्स वाढवल्या तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स हा वाढत जाईल. तर यानेही कॅपॅसिटन्स वाढतो, आणि डिक्रीज द डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स यानेही कॅपॅसिटन्स वाढतो. पण दोघांपैकी हे ऑप्शन्स बरोबर आहे ए. याचं कारण काय आहे, तर कारण एक आहे डिक्रीज द डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स. जेव्हा तुम्ही डिस्टन्स डिक्रीज करता आहे तेव्हा त्याच्यामध्ये जे तुम्ही डायइलेक्ट्रिक यूज करताय ते सुद्धा साईज कमी होत आहे. बरोबर, त्याचासुद्धा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कुठेतरी इफेक्ट करत आहे म्हणजे त्याच्यावर. तर तो ब्रेक होऊ शकतो, तो कॅपॅसिटर पंक्चर होऊ शकतो. म्हणून हे त्याचं फिजिबल कारण नाही आहे. त्याचं बेस्ट आहे, सेफ सगळं आन्सर आहे मल्टीप्लेट कन्स्ट्रक्शन. देन ऑप्शन नंबर डी आपण वाचला नाही अजून, डायइलेक्ट्रिक ऑफ द लो परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी कमी केल्यानं कॅपॅसिटन्स कमी होते. तर हे आन्सर तर तसंच चुकीचं आहे. हे दोन ऑप्शन तसेच चुकीचे झाले, सी आणि डी. ऑप्शन फाईट होती ए आणि बीमध्ये. तर राईट आन्सर आहे याचं कन्व्हिनियंट. हा एक शब्द जो आहे तो यांनी विचारलेला आहे की कन्व्हिनियंट वे, मोस्ट कन्व्हिनियंट वे. तर मोस्ट कन्व्हिनियंट वे हेच आहे की डिस्टन्स कमी केल्यापेक्षा, होते डिस्टन्स कमी केल्यानं, पण त्याच्यापेक्षा जर आपण मल्टिपल कॅपॅसिटर प्लेट्स वापरल्या तर आपल्याला सहज जास्त कॅपॅसिटन्स भेटेल, आणि आपल्या डायइलेक्ट्रिकला सुद्धा धक्का पोचणार नाही.
म्हणजे त्याची साईजसुद्धा आपल्याला कमी करण्याची गरज नाही आहे. तर हे असे बारकावे आहेत क्वेश्चन्समधले सगळे. पुढे द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, जस्ट आपण डिस्कस केलेलं आहे, C इज इक्वल टू इप्सिलॉन ए बाय डी, एरियाच्या समप्रमाणात आणि दोन प्लेटमधील अंतराच्या व्यस्त प्रमाणात. मटेरियल ऑफ द प्लेट, एरिया ऑफ द प्लेट, व्होल्टेज अक्रॉस द प्लेट आणि पोलॅरिटी ऑफ द प्लेट. तर राईट आन्सर राहणार एरिया ऑफ द प्लेट. पुढे द कॅपॅसिटन्स व्हॅल्यू ऑफ अ कॅपॅसिटर इज डिपेंड ऑन. मजेशीर क्वेश्चन आहे, मजेशीर आहे. म्हणजे हा क्वेश्चन जर माझ्याही जवळ आला असता तर मी पण याला चुकवलंच असतं. तर ठीक आहे, पहा आता याचा आन्सर तुम्ही थिंक करा पहिले. ज्यांनी हा क्वेश्चन वाचला असेल त्यांना याचा राईट आन्सर माहीतच आहे, ठीक आहे. पण ज्यांनी कधीच वाचला नाही ते याचा आन्सर काढतील 3, म्हणजे ऑप्शन नंबर बी 3 काढतील. मी पण 3च काढलं होतं, प्रामाणिकतेने सांगतो तुम्हाला, काहीच हरकत नाही याच्यामध्ये की मी चुकलो होतो सांगण्यामध्ये. इप्सिलॉन ए बाय डी, ठीक आहे. किती पॅरामीटर दिसून आले आपल्याला? 1, 2 आणि 3, बरोबर, 3 पॅरामीटर्स. पण याचा आन्सर 3 नाही आहे. 3 जे आहे हे आन्सर याचं चुकीचं आहे, बरोबर. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजे 4 पॅरामीटर्स, ठीक आहे. आता हे 4 पॅरामीटर कसे? तर जे एरिया, जे हे आहे समजा एरिया, हे झालं 1, तर एरिया इथं 2 प्लेटचा मग पकडलेला आहे नाही, म्हणजे एकाच प्लेटचा एरिया मॅटर नाही करत, तर 2 प्लेटचा एरिया, म्हणजे ते झाल्या 2 क्वांटिटी आणि एक परमिटिव्हिटी आणि एक आहे दोघांमधलं डिस्टन्स. तर असे 4 फॅक्टर्सवर कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स डिपेंड आहे, म्हणून याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 4. तर चांगला क्वेश्चन्स आहे, लक्षात ठेवा. असे क्वेश्चन्स आपले चुकू शकतात सहज एक्झाममध्ये जर आपण ते आधी वाचलं नसेल तर, किंवा त्याच्यावर आपण R&D केली नसेल तर. What is the effect on the capacitance value is the dielectric constant of the material of the capacitor is increase. सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, एकदम पांचडा आहे, पण फक्त वाचल्यावर असा खूप कठीण वाटतो आहे आपल्याला. आताच लिहिला आपण कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला, C इज इक्वल टू इप्सिलॉन ए बाय डी, बरोबर. जो कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे Q बरोबर सी व्ही आणि C बरोबर Q बाय व्ही, याच्यावरून काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला सांगितलं आहे की कॅपॅसिटन्स जो आहे हा एक स्वतः कॉन्स्टंट आहे. जर तुम्ही चार्जमध्ये वाढ केली तर कॅपॅसिटन्स वाढत नाही, जरी याच्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल तुम्हाला दिसत असेल, कारण की जेव्हा तुम्ही चार्ज वाढवता तेव्हा व्होल्टेज जे आहे ते सुद्धा वाढत असते. त्याच्यामुळे हा वाढलेला कॅपॅसिटन्स परत जागेवर येते आणि तो कॉन्स्टंटच राहते. जर तुम्हाला कॅपॅसिटन्स चेंज करायचं असेल तर त्याच्या फिजिकल क्वांटिटीमध्ये चेंजेस करावे लागतील. तो ऑप्शनमध्येच येत नाही. तर व्हॉट इज द इफेक्ट ऑन द कॅपॅसिटन्स व्हॅल्यू, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ कॅपॅसिटन्स व्हॅल्यू, कॅपॅसिटन्स व्हॅल्यूवर काय परिणाम होईल? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मटेरियल ऑफ द कॅपॅसिटर इज इन्क्रीज. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये वाढ केली तर याच फॉर्म्युल्याला आपण असं लिहू शकतो. ही झाली टोटल परमिटिव्हिटी, याला लिहू शकतो आपण परमिटिव्हिटी ऑफ एअर, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी गुणेला एरिया आणि भागेला डी, असं, बरोबर. याचं एक्सप्लेनेशन हे आहे. तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जर आपण वाढवली मग तर कॅपॅसिटन्समध्ये काय होईल? वाढ. आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला दुसरं नाव आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तर जर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट वाढत असेल डायइलेक्ट्रिक मटेरियलचं तर कॅपॅसिटन्समध्ये काय होईल? वाढ. तर इथं तेच म्हटलेलं आहे की डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटमध्ये वाढ केली तर काय होईल? तर कॅपॅसिटन्स व्हॅल्यू इन्क्रीज होईल. ऑप्शन नंबर ए राईट आहे. कॅपॅसिटन्स व्हॅल्यू डिक्रीजेस होईल, कॅपॅसिटन्स व्हॅल्यू रिमेन्स सेम, कॅपॅसिटन्स व्हॅल्यू बिकम 0. चुकीचे आहे सगळे ऑप्शन्स आणि एवढं काही फार कठीण क्वेश्चन नाही आहे. ऑप्शन नंबर ए राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. इफ द शीट ऑफ बॅकेलाइट इज इन्सर्टेड बिटवीन द प्लेट ऑफ द एअर कॅपॅसिटर द कॅपॅसिटन्स विल बी. खूप मजेशीर क्वेश्चन्स आहे हे आणि थिंक करायला होतात. ज्या विद्यार्थ्यांना वाचलेले आहे, ज्याचा चांगला जबरदस्त अभ्यास आहे, चांगले थेरीचे क्लास केले असेल, ओके, इंटरेस्टनं कन्सेप्ट समजून घेतले असेल, त्याला काही वाटत नाही या क्वेश्चनच्या बाबतीत. पहिल्यांदा वाटलंही असेल, पण आता जे नवीन विद्यार्थी आहे किंवा जे थोडंसं कमी अभ्यास झालेला आहे, पहा त्यांना कसे घुमवतात ते क्वेश्चन्स आणि पहिली गोष्ट तर समजतच नाही आणि उत्तरही काढता येत नाही. इफ द शीट ऑफ द बॅकेलाइट इज इन्सर्टेड बिटवीन द प्लेट्स ऑफ द एअर कॅपॅसिटर द कॅपॅसिटन्स विल बी. क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या. काय म्हणते आहे की एक एअर कॅपॅसिटर आहे हा वाला, या एअर कॅपॅसिटरच्या मधात, इफ म्हणजे जर, की हा एक मधात काय आहे? एअर आहे सध्या, आणि याच एअरच्या कॅपॅसिटरमध्ये आपण एअरच्या जागेवर, आता एअर काढून घेणे म्हणजे काही अर्थ नाही झाला, बस ते एअर तिथं मधात फसवून द्या. काय फसवलं आपण? बॅकेलाइट मटेरियल जे आहे, बॅकेलाइट मटेरियल हे बसवलं. तर बॅकेलाइटचा जो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे आणि एअरची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 1 असते. एअरची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 1 असते. याची कोणती परमिटिव्हिटी काढतो आपण? हवेची परमिटिव्हिटी ऑफ एअर, ठीक आहे, जे तुम्हाला माहीत आहे 8.85 × 10⁻12 फॅरेड पर मीटर.
-12. तर आता इथे जे आहे याची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 1 आहे आणि या बॅकेलाईटची जी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे ही नक्कीच 1 पेक्षा काय आहे, जास्त आहे. तर जर रिलेटिव्ह परमिटिव्हिटीमध्ये वाढ होत असेल, आताच पाहिलं आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटीमध्ये जर वाढ होत असेल तर कॅपॅसिटन्समध्ये काय होणार आहे, वाढ होणार आहे. म्हणून जर तुम्ही तिथं इथं तेच म्हटलेलं आहे की इफ शीट ऑफ बॅकेलाईट इज इन्सर्टेड, खूप चांगला क्वेश्चन आहे की जर आपण त्याच्यामध्ये बॅकेलाईटची शीट इन्सर्ट केली तर त्याचा कॅपॅसिटन्स नक्कीच वाढते. कारण की बॅकेलाईट काय तुम्ही दुसरं काही टाका, एअर सोडून तुम्ही काही टाका, नक्कीच त्याचा कॅपॅसिटन्स वाढते. कारण की जो बॅकेलाईट आहे याची जी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे ही नक्कीच 1 पेक्षा जास्त आहे आणि जेव्हा परमिटिव्हिटीमध्ये वाढ होते तर ऑब्वियसली कॅपॅसिटन्समध्ये सुद्धा वाढ होते. समजलं असेल होप तुम्हाला हा ॲन्सर, ठीक आहे. आणि ज्या एखादा विद्यार्थी असेल की ज्याला हा एक्सप्लेनेशन मी समजलं नसेल तर त्याला नक्कीच कुठंतरी या कन्सेप्टवर भर देणं गरजेचं आहे. म्हणजे कुठंतरी थेरीला चांगलं करणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्हाला असं एक एक रट्टा मारल्यासारखं करू नका प्रत्येक क्वेश्चन्सला. तर कॅपॅसिटन्समध्ये काय होईल, वाढ होईल, इन्क्रीजेस. पुढचा क्वेश्चन म्हणते आपल्यासमोर 3 कॅपॅसिटर इच ऑफ कॅपॅसिटी C. 3 कॅपॅसिटर्स आहे, प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे C आर गिवन. द रिझल्टंट कॅपॅसिटी 2/3C कॅन ऑप्टेन बाय युझिंग देम. म्हणजे 3 कॅपॅसिटर आहे आपल्याकडे, 3 कॅपॅसिटर्स आहे जे प्रत्येकाची कॅपॅसिटी जी आहे ती दिलेली आहे C. तशी पाहिजे होती फॅरेड 1 फॅरेड, पण यांनी न देता तसं C म्हटलेलं आहे. C म्हटलं म्हणजे जस्ट ॲज्युम करा की 1 फॅरेड आहे आणि टोटल त्याची कॅपॅसिटी म्हटलेलं आहे. म्हणजेच टोटल कॅपॅसिटन्स यांनी दिलेलं आहे 2/3. तर ते 2/3 व्हॅल्यू जी आहे ती कॅपॅसिटरची कशी जोडणी करून मिळेल आपल्याला. आता जर आपण जर आपल्या मतानं जोडत बसलो तर नक्कीच संध्याकाळ होऊन जाईल पेपर देता बरोबर. दुपारी असेल तर संध्याकाळ होईल, सकाळ होईल तर दुपार होईल, ठीक आहे. सकाळी आपल्याला आपल्या मतानं नाही करून पाहायचं आहे. आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहे, खूप सारे पोरं हेच मूर्खपणा करतात, चालले मग जोडाले बरोबर, मग यानं भेटेन का, मग त्यानं भेटेन का. नाही, कॉमन सेन्स आहे मित्रांनो. ऑप्शन्सला पहा, ऑप्शन्समध्ये दिले त्याच्यापैकी जे उत्तर बरोबर आहे बरोबर. जर 4 ऑप्शन्स असेल आणि 3 मॅच नाही होऊन राहिले, नक्कीच नन ऑफ द अबोव बरोबर असेल. मग डोकं लावायची गरज नाही आहे जास्त. हे 3 कॅपॅसिटर जर सिरीजमध्ये असते तर याचं C/3 आला असता कॅपॅसिटर, जो चुकीचा आहे. आपल्याला राईट आन्सर माहिती आहे 2/3, म्हणून पहिलं ऑप्शन चुकलं. सिरीजमध्ये पॅरललचा फॉर्म्युला लावतो, सारखे असेल तर 3 भागतो, चुकीचं आहे. पॅरललमध्ये असतं तर तो 3C झाला असता, तर हे आन्सर चुकीचंच आहे. ऑप्शनमध्ये 2/3 आहे. मग राहिलं C आणि D, तर Cला ट्राय करू आपण. 2 इन पॅरलल, तर 2 कॅपॅसिटर जर आपण पॅरललमध्ये जोडले तर त्याचा टोटल कॅपॅसिटन्स होते 2C, ठीक आहे, 2C. ओके. आणि देन थर्ड इज इन द सिरीज विथ दिस कॉम्बिनेशन, आणि या कॉम्बिनेशनच्या सिरीजमध्ये थर्ड. तर मला इथं आता डायग्राम बनवावी लागेल. तर डायग्राम बनवू आपण प्रॉपरली. पहा की 2 कॅपॅसिटर जे आहे ते पॅरललमध्ये आहेत आणि जो तिसरा कॅपॅसिटर आहे यांच्या सिरीजमध्ये आहे. हे असंही काहीतरी आपल्याकडे सर्किट बनलं. याची व्हॅल्यू C आहे, याची व्हॅल्यू C आहे आणि याची व्हॅल्यू C आहे. याचं उत्तर जर 2/3 आलं तर ठीक आहे. अजून एक मजा सांगतो तुम्हाला, जर याचं उत्तर चुकून 2/3 नाही आलं म्हणजे हे ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे. मग आपण कोणतं ऑप्शन चेक करणार, ऑप्शन नंबर D. मग आपण त्याच्यासाठी डायग्राम काढणार, मग त्याला सॉल्व करणार, मग त्याचं उत्तर 2/3 आपण मार्क करणार आणि समोर जाणार. भाऊ तू या रिझल्ट गेला, तू जीवनात सक्सेस नाही होऊ शकत, ठीक आहे. डोकं लाव की हे A आणि B नाही आहे, C पण नाही आहे, म्हणजे नक्कीच काय बरोबर असेल, D बरोबर असेल बरोबर. जर 4 ऑप्शन असेल तर, 5 असेल तर मग तर करूनच पाहावं लागेल. पण या 4 ऑप्शनमध्ये जर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की हे जादू लक्षात येतच नाही काही काही पोरांच्या. मग हे नाही मॅच झालं ना, मग सरनं सांगितलं होतं की बा ऑप्शन्सला घेऊन सॉल्व करायला लागते, तर मग तो हे सुद्धा ऑप्शन चेक करेल. अरे खरंच चेक करायची गरज नाही आहे. जर नक्कीच तू प्रॉपर सॉल्व केलं असेल आणि जर याच्यात उत्तर बरोबर नसेल आलं तर उत्तर आपलं D बरोबर आहे, ठीक आहे. त्याला सॉल्व करून पाहण्याची गरज नाही आहे. पाहू आपण ट्राय. तर मलाही माहीत नाही याचं काय आहे, तर पाहू आपण. तर 2 कॅपॅसिटर पॅरलल असेल तर तुम्हाला माहीत आहे की सरळ सरळ दोघांची काय होते, बेरीज. हा C तसाच राहील, हा C + C 2C होईल. आता हे 2 कॅपॅसिटर सिरीजमध्ये आहे, तर सिरीजमध्ये आपण पॅरललचे फॉर्म्युले लावतो. तर याला पॅरललसारखं सॉल्व करावं लागेल. तर पॅरललसारखं सॉल्व करू शकतो आपण याला. 1/2C 1/CT इज इक्वल टू 1/CT. तुम्ही अंशामध्ये दोघांचा गुणा, छेदामध्ये दोघांची बेरीज, तो पण फॉर्म्युला यूज करू शकता. तर 1/2C + 1/C. तर आता या दोघांचा छेद सारखा नाही, त्याला बनवावं लागेल, त्याला 2 मल्टिप्लाय करा. हा 21 नाही, 2 × 1 झाला. तर हा 1 आणि हा 2, 3 होते. डायरेक्ट शॉर्टकट सॉल्व करतो मी, आणि हा होते 2C, ठीक आहे. हा जो आहे हा
इथं दिलेला आहे, हा सी इथं साईडला आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हा सी आला आहे तर 3/2. आता सर आपला आन्सर तर 3/2 आलं आणि तिथं तर 2/3 म्हणते. नाही, आपला आन्सर 3/2 नाही आलं, हा 1/ct आहे. तर याला इन्व्हर्स करावं लागेल, याला व्यस्त करावं लागेल. तर या 1/ctला ct वरतं गेला तर हे 2 वरतं जाईल, 3 खाली येईल आणि हा सी बाजूचा असाच राहील. ठीक आहे, म्हणजे तो सी वरतं गेल्यानंतर. तर हे आहे आपलं राईट आन्सर आहे 2/3c. 2/3c हेच भेटलं आपल्याला, म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं राईट आहे. पुढे, द पॉवर डिसिपेटेड इन द प्युअर कॅपॅसिटर इज. प्युअर कॅपॅसिटरमध्ये डिसिपेट होणारी पॉवर 0 असते. जसं प्युअर इंडक्टरमध्ये किती पॉवर डिसिपेट होते 0 होते, हा क्वेश्चन्स गेला आहे आपला. तसंच प्युअर कॅपॅसिटरमध्ये सुद्धा पॉवर जे खर्च होते ती 0 होते खर्च, कारण की तो प्युअर कॅपॅसिटर आहे, लक्षात असू द्या. आणि आजचा लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पिरियडिक टाईम ऑफ अ फ्रिक्वेन्सी ऑफ 2 kHz. सॉल्व करा या क्वेश्चन्सला, टायमर लावतो आहे, सॉल्व करा पटकन. 20 सेकंदामध्ये आपला आन्सर आला पाहिजे. चला, आलं असेल तुमचं उत्तर. पहा, आपल्याला पिरियडिक टाईम म्हणजे टाईम पिरियड काढायचा आहे. टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे टी बरोबर 1/f. एफ किती दिलेला आहे आपल्याला 2 किलो. किलो म्हणजे 10⁻3. 1/2 म्हणजे 0.5 × हा जर वरता गेला तर हा होते -3 आणि 0.5 -3ला लिहू शकतो आपण मिली, तरी झालं 0.5 मिली सेकंड. म्हणजे ऑप्शन नंबर सी राईट आहे. सो ठीक आहे, बस एवढेच क्वेश्चन होते आजच्या लेक्चरसाठी. तर इथे आपले आता 270 क्वेश्चन्स कवर झालेले आहे. असेच आपल्याला पुढे क्वेश्चन्स पाहायचे आहे मजेशीर. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊ. जर कोणत्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला डाऊट आला, ठीक आहे, तर मला व्हॉट्सअपला पाठवून द्याल. तो क्वेश्चन जो आहे तो मी नेक्स्ट लेक्चरला घेण्याचा प्रयत्न करेन. जर या शिकवलेल्या क्वेश्चन्सपैकी बरं दुसरे नाही, मी ऑनलाईनसाठी डाऊट फॅसिलिटी बंद केलेली आहे. पॉसिबल नाही होत मित्रांनो. झालं एखाद्या वेळेस तर मी देतोच तुम्हाला, असं काही नाही आहे. मग तेव्हा काय होते, तुमच्या मग डिमांड येतात की सर तुम्ही आन्सरच नाही दिला आमच्या क्वेश्चनचं. ट्राय करेल देण्याचं, ठीक आहे, पण नाही देणं झालं तर मग पॉसिबल नाही होत कधी. जर जेवढे क्वेश्चन्स दिलेले आहे असं तुम्ही जर चांगला R&D करा. जर तुम्हाला कुठं खरंच एकदम प्रॉपरली ॲज अ प्रूफसोबत जर कुठं, नाही तर मग घरला दिलं पाठवून मला वाटते म्हणून नाही, ओके, जर प्रॉपरली वाटत असेल की खरंच बा हा क्वेश्चन या पुस्तकामध्ये याचा आन्सर हे दिलेला आहे किंवा नेटवर हे आहे आणि तुम्हाला याच्या आधी तुम्ही कुठं वाचलं असेल तर तुम्हाला पाठवा नक्कीच. त्याच्यावर जर माझं चुकलं असेल किंवा ॲज अ पुस्तकात चुकलं असेल तर त्या आन्सरला राईट केलं जाईल. पण तुम्हाला उत्तर सांगण्याच्या अगोदर मी स्वतः एकदा काळजी घेतो आहे की उत्तर चुकले नाही पाहिजे. ठीक आहे, पण होऊ शकते कधी एखाद्या वेळेस चुकीने झालं असेल तर इथे थांबू आपण. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला भेटू. बाय बाय.